प्रस्तुत अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज संपूर्ण नामदेव महाराजांचा जीवनपट आपल्या पुढे उभा करतात. त्यांना द्विवार चतुर्वार धन्यता देऊन एक मागणं मागतात. आणि आपण सकल वैष्णवांचे कसे राव आहात, राणे आहात, राय आहात आजच्या अभंगात स्पष्ट करतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये जर तुम्ही नजर टाकली तर आपली गोष्ट लक्षात येईल. हा सगळा मृत्यू लोक राव राण्यांनी भरलेला लोक आहे. विठ्ठल आपल्याला जीवन जगत असताना आपल्याला भविष्यात वाटचाल करायची. वर्तमान काळात आपण वाटचाल करत आहोत, भूतकाळात वाटचाल करून आलो आहोत. भविष्यात वाटचाल करत असताना माऊली आपल्या खूप रावरंकाच्या गाठी पडणाऱ्या. भविष्यात असे पठडीचे रावरंक आपल्याला भेटणार आहेत महाराज. भविष्यात भेटतील यात नवल काय, वर्तमान काळात काय रावरंक कमीत काय आपल्या मांडीला मांडी लावून आता इथं कित्येक गावगावचे राव बसलेत, कित्येक राणे बसलेत, कित्येक राय बसलेत. भविष्यात रावरंकाच्या गाठी पडतील यात नवल काय, वर्तमान काळात रावरंक लागण एवढे. आणि जर भूतकाळ पाहिला, इतिहास जर पाहिला तर इतिहासात एवढे राव राणे झालेत की त्यांचे नाव सुद्धा कोणाला आता आठवेनात महाराज. उदंडाची झाले झाले. तुकाराम महाराज वर्णन करतात उदंडची झाले जन्मोनिया मेले का इथं इतके मरून गेले की त्यांच्या थडग्यावर हरळी उगून आल्यात महाराज. हो निया गेले रावरंक परी त्यांचे नाम कोणी नेघेच्या राजाने. लय झालेत, भूतकाळात खूप झालेत, वर्तमान काळात येत भविष्यातही आहे. हा मृत्यूलोक रावरंकाने भरलेला लोक हे माझं वाक्य आहे. आणि म्हणून तिन्ही काळामध्ये रावरंक खच्चून खच्चून भरलेले आहेत. मग हा मृत्यूलोक रावरंकाने भरलेला आहे. म्हणून आमच्या संत वाङ्मयाने सुद्धा वेळोवेळी रावरंकाला स्थान दिले. आमचं संत वाङ्मय उघडा निवृत्तीनाथापासून महिपती महाराजापर्यंत सगळ्या संतांनी या रावरंकांचा विचार केलेला आहे. कोण्या ना कोण्या अभंगात ह्या रावरंकाला स्थान दिलेलं आहे. वेळोवेळी या रावरंकाचा उद्घोष केलेला आहे. संतांनी वेळोवेळी या रावरंकाचं वर्णन केलंय. त्या अनेक रावरंकाचे तीन प्रकार, एक जीवकोटीतील रावरंक, एक देवकोटीतील रावरंक आणि एक साधू कोटीतील रावरंक. आमच्या संत वाङ्मयामध्ये जीवालाही राव म्हटलंय, आमच्या संत वाङ्मयामध्ये भगवंतालाही राव म्हटलंय आणि आमच्या संत वाङ्मयामध्ये साधू संतालाही राव म्हटलंय. काय सांगताय हो, संतालाही राव म्हटलंय, भगवंतालाही राव म्हटलंय, तुम्हा आम्हा जीवालाही राव म्हटलंय. काय सांगताय हो, आम्हाला कुठं राव म्हटलं? आधी तुमचंच सांगणार आहे. संताचं नंतर सांगतो, भगवंताचं सांगतो, पण आधी तुमचं सांगतो. तुम्हा आम्हा जीवाला राव म्हटलंय. आपल्याला राव का म्हटलं? काय ज्या शेतात जायचंय त्या बांधावरल्या मसोबाला शेंदूर थापावं लागतो नेहमी, तसं तुमच्यात राहायचं म्हणल्यावर तुम्हाला थोडं राव मानावंच लागत आहे. का बरं? कारण एखाद्या माणसाला जर राव म्हटलं तर त्याचा भाव वाढतो. तुम्हाला जर एखादं काम करायचं असेल तर एखाद्या माणसाला सांगा, श्याम एवढं करतो का काम? श्याम म्हणतो वेळ नाही, काम करायला वेळ नाही. फक्त श्यामच्या पुढं राव जोडा, श्यामराव एवढं काम करता का? लगेच करतो, आज आत्ता ताबडतोब लगेच करतो. मला राव म्हटलं का त्याचा भाव वाढला. असं आहे. राम एवढी तारीख घेतो का? तारीख शिल्लक नाही.
फक्त राव जोडा. रामराव तारीख घेता का? तारीख भेटलीच म्हणून समजा मला तुम्हाला. राव म्हटलं का त्याचा भाव वाढला हा नेम. म्हणून कोणीतरी म्हटलं या रावजी. विस्तार नको, विस्तार नको. तुम्ही बहुश्रुत श्रोते दिसताय, अनेक अंगाने ऐकून आलेले दिसताय. असो, याला आमच्या नगरी भाषेत पचरंगी श्रोते म्हणतात. म्हणजे 5 रंगात नाहून निघालेले श्रोते. 5 रंग कीर्तन झाल्यावर मांडवा मागं भेटा, मग सांगतो. ऐका माऊली, असं या मृत्यूलोकात राव रंकाचं वर्णन आहे. संत वाङ्मयात सुद्धा राव रंकाचं वर्णन आहे. संत वाङ्मय जीवाला राव म्हणतय. तुम्हा आम्हा जीवाला राव म्हटलंय, पण कोण्या अंगाने म्हटलंय जरा ऐकण्यासारखं आहे. तुम्हा आम्हाला राव म्हणतात पण 3 अंगाने. तुम्ही आम्ही राव आहोत, पण आपण राव आहोत अज्ञानी राव. आपण राव आहोत भोगी राव, आणि आपण राव आहोत भ्रमित राव. विठ्ठल याच्यासाठी माझ्या माऊलीने 3 वव्या खर्च केल्यात. माझी माऊली म्हणते जीव राव आहे, पण अज्ञानी राव आहे. तो अज्ञान देशीचा राव. ज्ञानोबराय वर्णन करतात. गावगावी एवढे राव येत आणि एवढे अज्ञानी येत. अरा त्यांना वांगही कळत नाही महाराज. पण आता काय, मी म्हणलं ना, ज्या शेतात जायचंय तिथल्या बांधावरल्या म्हसोबाला शेंदूर थापावं लागतोय, तसं गावगाव असे राव आहेत महाराज. आता काय सांगावं, कसं गावाने त्यांना कारभारी केलं. इतके येडे आहेत, आता काय सांगावं. निवळ कडक कपडे 17 लफडे. आता काय नाही येडे येतो, पण आता काय त्यांना राव म्हणावं लागत. करता त्यांचे दिवस येतात. अज्ञानी राव. गावगाव खूप अज्ञान वाढलंय महाराज, खूप अज्ञानी माणसं आहेत. आता काय सांगावं, एका माणसाला दवाखान्यात गेला हिंगोलीला. गेल्यावर डॉक्टरने सांगितलं, तपासलं, अज्ञानी माणसं कशी येतं. खूप श्रीमंत होता पण अज्ञानी होता. डॉक्टरला विचारलं काय झालंय. डॉक्टर म्हणले उपाय होईल, पण प्लास्टिक सर्जरी करावं लागेल. आता हे अज्ञानी होतं, याला प्लास्टिक सर्जरी माहितीच नाही. मग तुम्हाला किती खर्च येईल. त्यांनी काय नाही 2.5-3 लाख रुपये येईल. त्याने मग घरून प्लास्टिक आणलं तर नाही जोडायचं का. प्लास्टिक सर्जरी कुठं घरून प्लास्टिक नाही का. आता तिथं काय कांदे झाकायचे का बटाटे का हळद झाकायची वय पावसाची. ती काय घरच्या प्लास्टिकने होत असते का. याला माहिती अज्ञानी राव. हे त्याचं वाक्य ऐकल्यावर डॉक्टरने आपली डिग्री विकून टाकली, त्याच्याबरोबर कापूस याचा निघून गेले. मला काय आपल्या ज्ञानाला किंमतच नसेल तर तिथं जो जे तिचे गौरव नेणे तयाशी ते भेंगुळवाने. त्या दुकानात तो ज्या गल्लीला जो माल विकत नाही त्या गल्लीला ते दुकान थाटायचंच कशाला महाराज. समाज अज्ञानी राव आहे. गडीचं अज्ञानी असं काय नाही. महिला बी काय कमी अज्ञानी आहेत काय महाराज. मी आपल्या हिंगोलीचं सांगत नाही, मग तिकडं मध्य प्रदेशातलं सांगतोय. तुम्हाला मी हिंगोलीचं कधी, मी मध्य प्रदेशला गेल्यावर सांगणार. महिलांमध्ये काय अज्ञान कमी काय, खूप अज्ञान महाराज, खूप अज्ञान. आता थोडी शिक्षणाची लाट आली म्हणून महिलांचं प्रगतीपथावर पाऊल पडलंय. तर खूप अज्ञान महाराज. अशीच एक बाई दवाखान्यात गेली, पोट दुखत होतं. डॉक्टरने तपासलं, म्हणले बाईसाहेब निदान काय होय ना, मग याची सोनोग्राफी करावं लागेल. आता बाईला सोनोग्राफी कशाला म्हणतात माहीत नाही. ती म्हणली किती खर्च येईल. म्हणजे 2.5-3 हजार. मग ती म्हणली डॉक्टर सोनोग्राफी करण्यापेक्षा आपण लोखंडग्राफी करू, चांदीग्राफी करू, पितळग्राफी करू, म्हणले तांबग्राफी करू. ही सोनोग्राफी एवढी मोला मागायची कशाला. डॉक्टरने डिग्री विकून टाकली, तिच्याबरोबर खुरपायला निघून गेले. अज्ञान, तो अज्ञान देशीचा राव. जीवाला राव म्हटले पण अज्ञान देशीचा. पुढं चला. भोगभूमीचा राव, मी भोगभूमीचा राव. सध्या राव आहेत पण भोगाने शोभलेले राव आहेत. पहिले आमचे श्रीगुरु विठ्ठल महाराज घुले म्हणायचे, वा पहिले राजे ऋषितुल्य होते. वा बघा उपनिषदात कथा आल्या, जानश्रुती राजाची कथा आलेली. राजा होता पण ऋषितुल्य होता. रामायणामध्ये कथा आलेली दशरथाची, रामायणामध्ये कथा आलेली जनक राजाची. जनक राज्यपदी नांदे, तुका म्हणे राज्य करिता जनक, जेने अग्नी माझी घातलाशी पाव, नेनता तो राव जनक होता. तुकाराम महाराज म्हणतात. जुन्या काळात ते राजे होते पण खूप त्यागी राजे होते. आता राव आहेत पण भोगी राव. वा गाडी, दाढी, बॉडी, माडी, भानगडी. वा काही गोष्टी हळूच सांगावं लागत आहेत. भोगी राव. वा एका बाईचं 85 वय झालं. बाई मालकाला म्हणली, का हो तुम्हाला माझ्या सौंदर्याची किंमतच नाही,
तो म्हणला 85व्या वर्षी किंमत करून अपूर्वता काय, नाविन्य काय भेटणार आहे? 85व्या वर्षी कुठे किंमत करायची होती का सौंदर्याची? है तुम्हाला तर माझ्या सौंदर्याची अजिबात तारीख नाही, पण तुमचा मित्र माझ्या सौंदर्याचं नेहमी वर्णन करतो, माझ्या सौंदर्याची काय किंमत करतो, माझ्या सौंदर्याची नेहमी तारीफ करतो. म्हणलं माझा मित्र कोण? म्हणजे तो अहमदबाई. तो म्हणला तो होय, अगं तो भंगारवाला आहे, त्याच्यामुळंच भंगाराची किंमत आहे म्हणजे त्याचा व्यवसाय भंगाराचा आहे म्हणून ते भंगारच शोधणार ना. 85व्या वर्षी कशाला ही लालसा पाहिजे? पण भोगीराव वा जीव अज्ञान दिशीचा राव, मी भोगभूमीचा राव, ज्ञानोबराय वर्णन करतात. काही गोष्टी वयाला शोभल्या पाहिजे महाराज. भोग भोगण्याची एक काळ असतो महाराज, त्याच काळात ते शोभतं महाराज. काही माणसं वयस्कर आहेत पण सोयीस्कर नाही, आपल्याच नादात. अरे कवर हे शोभलं पाहिजे वयाला. हिवाळ्याचे दिवस आहेत, कशाला बिड्या वाढाव, भलतेच खोकत येतं, आखा मांडव जागा मारा, ठोय ठोय ठोय. देवाला काकड आरतीने उठवायची गरजच नाही, यांच्या खोकल्यानेच देव उठतोय महाराज. मग आता नवीन खोकला आरती काढावं लागेल महाराज. म्हणजे वयाला शोभल्या पाहिजे काही गोष्टी. पण भोगीराव, भोगाची लालसा वयाच्या पुढे जाते महाराज. ऐका, अज्ञान दिशीचा राव, अज्ञानी राव गावगाव, भोगीराव गावगाव. तिसरा भ्रमितराव, जैसा रंकू एकू भ्रमला जारे म्हणे मी रावाला ज्ञानोबराय वर्णन करतात. काही स्वतःला भ्रमाने राव समजतात महाराज. काही लोक म्हणतात हे महाराज गावात आपल्याशिवाय कोणाचं पान ढळत नाही, आपल्या गावात कोणी नादी लागत नाही. गाव म्हणतं कुठं कुत्र्याच्या नादी लागत आहे. अरे बाबा तू स्वतःला भ्रमाने राव समजतोय, हे तुझं राव म्हणणं आहे ते भ्रमितपणाचं लक्षण आहे महाराज. आमचे जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे, हे आपले दादाराव महाराजासारखी मंडळी जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. काय झालं, एकदा राजा निघाला राजधानीत फेरफटका मारायला. आता मोठी माणसं एकटी येत नाहीत आणि एकटी आली तर शोभत नाही. त्यांच्याबरोबर झाला राजा चाले तेथे वैभव सांगाते. राजा चालला फेरफटका मारायला, मग पुढं हत्तीदळ, पायदळ, घोडदळ, रथदळ. राजा हत्तीवर बसून चाललेला, अंबारीवर बसलेला. ते अचानक मिरवणूक थांबवली. थांबल्यावर राजाने चोपदाराला सांगितलं, चोपदार मिरवणूक का थांबली पाहून या. मग ते चोपदार गेलं लगबगीला, तर रस्त्याला एक दारू पिऊन पडलं होतं आणि त्याला ओलांडून कसं जायचं, त्याला तुडून कसं जायचं म्हणून मिरवणूक थांबली. मग ते चोपदार म्हणे, वट राजाची स्वारी आली दिसत नाही का, उठून बस, राजाला जाऊ दे, मग तुला कुठं पिऊन गठारात पडायचं ते पड, वट राजाची स्वारी आली. ती उठून बसलं, उठलं तर नाही अख्खं, उभा नाही राहिलं पण उठून बसलं. त्यांना राजाची, ह्या नगरीचा राजा मी असताना नवीन राजा कोण आला इथे, जैसा रंकू एकू भ्रमला जारे म्हणे मी राव आला. मी राव इथं असताना नवीन राव कोण आणला, आता काय करा. अरे ओठ तू कसला रे राजा, हे बघ असं पायदळण, हातीदळण, घोडदळ लागत, ते मला मान्य नाही म्हणले. मी उठणार नाही. राजाला म्हणा पलीकडून जा. आता पलीकडं थोडा खाच खळगाव होता. ते चोपदार म्हणला, अरे पलीकडून कसं जायचं, राजा हत्तीवर आंब्यावर बसून आलाय, अंबारी पलीकडून न्यायची कशी, हत्ती पाडला, राजाला कुठं काय झालं तर काय सांगतो, अंबारी अंबारी, आणि चल बोल तुझ्या अंबारीची काय किंमत आहे, राजाची सकट अंबारीची किंमत सांग म्हणले. घेतो अंबारीची राजाची संगत सांग. खिचाच नव्हता म्हणतो, खिचाच नव्हता महाराज, राजाची अंबारी सकट काय किंमत आहे. राजाला बातमी कळेल. राजा म्हणे त्याला उचला, टाका तुरुंगात. टाकला तुरुंगात, टाका रात्रभर त्याच्यावर गार पाणी. पेलेल्या माणसावर जर गार पाणी टाकलं तर दारू उतरते असं म्हणतात, खरं आहे का? वा, अनुभवाचे रस दिव अर्थ. अनुभवी माणसं माना डोली देत. बरोबर आहे, बरोबर. पूर्व संस्कार उत्तर ज्ञानाला कारण ठरतात असं आहे. आणि मग ऐका, मंगेश महाराज झालं असं, त्याची रात्रभर दारू उतरली, आणला दरबारात. राजाला अरे सांगू का तुला राजाची अंबारी सकट काय किंमत आहे. ते थरथर कापत होतं. अहो राजेसाहेब प्यायला पैसे नाहीत. आणि म्हणले काय नाक उचल. हा म्हणले नगरपालिकेच्या प्रचाराला गेलो, तिथूनच पिऊन आलतो म्हणले. आणि मग काल काय नाक उचलून बोलत होता. अहो ती राजाची अंबारी सकट किंमत करणारी जी होती ती रातोरात गेली म्हणे. कोण? नशा. आता माझी दशा बरी आहे म्हणले. मग काय म्हणत होता म्हणले, ते मी भ्रमाने राजा स्वतःला समजत होतो. जैसा रंकू एकू भ्रमला जारे म्हणे मी रावाला. जीवाला राव म्हटलंय. अज्ञानी राव, भोगी राव, भ्रमित राव. विठ्ठल जीवाला राव म्हटलंय संत वाङ्मयात, तसं भगवंताला राव म्हटलंय. भगवंत राव आहे. कोणत्या अंगाने? 3 अंगाने. तो देवराव आहे, तो चतुर राव आहे,
तो परचित्त लक्षणांचा राव आहे विठ्ठल. तो देव नाही, देवराव आहे तैसा नव्हे देवराव. देव नाही हो, मग देवांचा रावे बळया माझा. जो ह्या देवांचाही नाही, राव शब्द आला पाहिजे. देवराव भगवंत देवरावे. काय झालं, एकदा पंढरपुरात पडला दुष्काळ. दुष्काळ म्हणजे जुन्या काळात ते दुष्काळ पाण्याचे नसायचे, अन्नधान्याचे राहायचे. हे परकीयाच्या आक्रमणात अन्नधान्य लुटून नेलं जायचं, खायलाच काही नसायचं. आत्यासारखं असं प्रगतशील बियाणं नव्हतं, प्रगतशील यंत्रसामुग्री नव्हती. जमिनी खूप, पाणी खूप, पण धान्य कमी पडायचं मला. आणि मग कोणीतरी पंढरपूरचा एक ब्राह्मण, आणि त्याला वाटलं उपजीविकेसाठी आपण खाली दक्षिणेत जावं. तो खाली दक्षिणेत गेला. दक्षिणेत तुंगभद्रेच्या काठावर विजयनगरचं साम्राज्य. विजयनगरचा इतिहास खूप वाचण्यासारखा आहे. विद्यारण्य स्वामींनी विजयनगरच्या साम्राज्यासाठी खूप कष्ट घेतले. जरा पंचदशी या ग्रंथाचा उपोद्घात वाचा. नुसतंच पंचदशी वाचित होता, पण जरा अगोदरचं वाचा ना. एका साधूने 2 बाटलेली माणसं पुन्हा धर्मात आणली, हरिहर आणि बुक्क.
आणि मग खूप मोठं राज्य उभं केलं महाराज. आणि ते खाली खाली यवनांना येऊ देत नव्हते महाराज. खूप प्रतापी राजे होऊन गेले ते. म्हणून त्यांच्या राज्याचा शेवटचा राजा होता रामराय. राक्षस तागडीच्या युद्धात त्याचा पराभव झाला. ते खाली खकानाच झाला. मग सगळा झालं प्रकरण असं. हे गेल्यावर तुंगभद्रेचं स्नान केलं का राजाच्या दरबारात गेले. आता त्या राजाचं कुलदेवता होती राजाई नावाची एक देवता होती. असं बेस्टपैकी मंदिरं खूप त्याला रत्न बित्न जडवलेले, खूप पूजन अर्चन सगळं धूमधडाक्यात कार्यक्रमात. आलेच ब्राह्मण बुवा दरबारात आल्यावर राजाचा दरबार भरलेला होता. नमस्कार नमस्कार. कुठून आले? म्हणले मी पंढरपूरचा ब्राह्मण आहे. पंढरपूर? हा हा, ते महाराष्ट्रामध्ये पंढरपूर मोडतं. त्या काय त्या देवाचं नाव हो? ब्राह्मण म्हणा राजा तू भारतात असून तुला महाराष्ट्रातल्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं नाव माहीत नाही? हा ते पांडुरंग दीनदुबळ्याचा देव आहे. दुर्बळ ब्राह्मण पूजा करतात. शेळ्या पाक्या भाकरीचा नैवेद्य, सामान्य नगर, सामान्य उपासना, सामान्य महिमा. ब्राह्मण दुर्बळ होतं पण निष्ठावान होतं. ब्राह्मण म्हणा राजा तू पंढरपूरला आलाय का? काय नाक उचलून बोलतो? हा अरे तुला काय माहिती पंढरपूरचं? राजा मला काही सांगू नका. माझ्या राजाईसारखं वैभव नाही. पाषाणाचं मंदिर आहे, रत्न बसवलेले आहेत मंदिराला, आणि मुख्य गाभाऱ्याला चांदीचं पाणी दिलेलं आहे. 108 ब्राह्मण सकाळी पूजेला काकड आरतीला, 108 ब्राह्मण दुपारच्या नैवेद्याला, 108 ब्राह्मण रात्रीच्या शेजारतीला. धूमधडाक्यात कार्यक्रम आहे. हा पंढरपूरला असं वैभव नाही म्हणून काही बोलू नका. मी म्हटलं ना ब्राह्मण दुर्बळ होतं पण निष्ठावान होतं. ब्राह्मण म्हणा राजा तुला काय माहिती पंढरपूरचं? अरे अख्खं पंढरपूर सुवर्णमय नगर आहे. इथून तिथून आईशी विष्णूची नगरी, ही सगळी सुवर्णमय नगरी पंढरपूरची. मग आणि मुख्य गाभारा तर इथून तिथून जांबुनद सुवर्णाचा बनवलेला आहे. अख्खं पंढरपूर सोन्याचं आहे. 108 तीर्थ तिथं रोज, 108 नाही 3.5 कोटी तीर्थ तिथं रोज येऊन स्नान करतात. आईशे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती, पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण. अरे तिथं चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूची खिल्लार आहेत, कल्पतरूच्या बागा आहेत. सगळं नगर सुवर्ण मंडित आहे. आणि सगळे देवगण गंधर्व यक्ष किन्नर वाळवंटापासून बारी लावून दर्शनाला उभे आहेत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सरोवरांची मांदी उभे जोडून. आता काय सांगतो तुझी राजाई, राजाई चांदीचं पाणी दिलं, चांदीचं पाणी दिलं. ही तुझी राजाई तिथं झाडलोट करायला. आय 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 आय. आपल्या सभेत जर दुसऱ्याचा जय जयकार ऐकल्यावर कसं व्हायचं महाराज? असा राजा डोक्यात ते 400 व्होल्ट होता. माझ्या कुळीची कुळदेवता याने निंदिली मज देखता, माझ्या डोळ्यात देखत माझ्या देवीचा अपमान. ब्राह्मण बुवा जिबेला हाड आहे का? ब्राह्मण मला जिबेला हाड आहे म्हणूनच बोलतोय. मी सांगतोय ते एकदम खरं आहे. म्हणले वा काय सांगताय? हो तुला जायचं असलं तर जा पायाला, जा पायाला. मी तर जाणार पण तुम्हाला घेऊन जाणार. जर पंढरपूर असं असाल तर मी पांडुरंगाचा वारकरी होणार. आणि जर पंढरपूर असं नाही दिसलं, चिंतामणीच्या सडकान कामधेनूची खिल्लार कल्पतरूची बन तुम्हाला शोळावरच देतो. ब्राह्मण म्हणलं हा जा दे. राजा चला रे लगेच. ते काय मोठी माणसं नाही सनकी राहतात महाराज. चला रे लगेच का निघाल्यावर ब्राह्मणाचा जीव जरा बारीक झाला. मी जे सांगितलं ते पुराणातलं आहे. पुराणात पंढरपूरचं वर्णन तसं आहे. आता जर गेलं तर पाहायला तर सडका वारी आली का कच टाकून देतात. वारकरी प्रदक्षिणा चाला का टाचाटच वाटल्या पाहिजे. भक्ती ते कठीण सोळावरी लपवली. वारकऱ्यांना त्याची टाचाटच खडी टोचली पाहिजे. सडकता असल्या मी सांगितलं तिथं कामधेनूची खिल्लार आहेत. तिथं तर लांब शिंगाच्या पंढरपुरी म्हशी दिंडी पाहिले का व्या भल्या मोठ्याने वारला देतात. आमचा स्वरच लागू देत नाहीत भजन्यांचा. मी सांगितलं तिथं कल्पतरूची बन, तिथं इथून तिथून येड्या बाबळी. आता कोण्या येड्या बाबळीत हायतच वारकरी बसलेलं म्हणजे मोकळ्या अंगाने असं मला म्हणायचं. मी सांगितलं चंद्रभागेत 3.5 कोटी तीर्थ स्नान करतात. ही येडी येतात तिथं चिंतका आणून टाकीतात. आणि चंद्रभागेच्या काठावरच आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटत आहेत. मी सांगितलं तिथं सरोवर देव सगळे दर्शनाला येतात. दर्शनात कोणी बांबू फाकून मधून शिरत आहे तर कोणी वरूनच उडी टाकीत आहे. अरे काय पडझडी. आता हे सांगितलंय पांडुरंगा या दुर्बळ ब्राह्मणाच्या शब्दाची लाज राख, या वारकऱ्याच्या शब्दाची लाज राख. आणि राजाला अशी छबी दाखव. कशाला विचारता? पांडुरंग स्वप्नात आले. पांडुरंगाने ब्राह्मणाला सांगितलं ब्राह्मण बुवा तुम्ही जसं सांगितलंय तसंच पंढरपूर आहे.
हे वगैरे गांजाड्या लोकांमुळं मी त्याचा महिमा झाकून ठेवला. पण आता तुम्ही तुमच्या शब्दाला लाज राखावी. मी त्याला पंढरपूर असंच दाखवतो येवद्या राजाला. तुम्ही म्हणतात त्याला छबी, नुसती छबी नाही छबीदार छबी दाखवतो. तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही का हसत आहे मलाच काय कळणार. याचा सरळ अर्थ आहे तुमचं अन्य श्रवण खूप आहे. काळजीच करू नका ब्राह्मण बुवा. मग ब्राह्मणाला धीर आला महाराज. वा भगवंत धीर दाता आहे महाराज. काय बोलायचंय महाराज. जसं पंढरपूर जवळ आलं राजा अंबारीवर बसून चालला होता. डोळे दिपले. ब्राह्मण बुवा डोळे का दिपले. राजा सुवर्णमय नगर आहे. सूर्यनारायण आपली पहिली किरण या नगरावर टाकतो आणि म्हणून ते सुवर्ण जांबूनच सुवर्ण आहे. चमचम चमचम चमकतंय. वा राजाच्या लक्षात आलं इथं काहीतरी वजनदार आहे. आणि पुढची देथ जेथ दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती. महाराज नियम आहे असं आहे. श्रेष्ठ आस्था पूजा न घ्यावी आपण. आहे हे प्रमाण धर्मशास्त्री. मोठ्या माणसात देखत आपण नडून बसायचं नाही भाऊ. तर त्यांना बुक्का लावला आणि मला नाही लावला. तुला बुक्का लावून खाना नारळाने वटी भरून काढून देतो. मोठ्या माणसात देखत आपण आपल्या पूजेचा हट्ट धरू नाही. नाम निळोबरायचं प्रमाणे श्रेष्ठ आस्था पूजा न घ्यावी आपण. आहे हे प्रमाण धर्मशास्त्री. निळोबरायांचंच प्रमाण आहे. आणि मग राजा अंबार येऊन खाली उतरला आणि पायी चालायला लागला. इथं काहीतरी वजनदार आहे. पायी चालला. चालता चालता आता उन्हाचा आला होता, थकला होता. इथं मनात आलं त्याच्या मनात असं चिंतन केलं त्याने. इथं पाणी पिण्याची काही सोय होईल का असं मनात आलं. पाण्याची काय सोय. नुसतं चिंतन केलं तर त्या रस्त्यातून खालून गार पाण्याचे ग्लासच्या ग्लास. नुसतं पाणी नाही, सरबत, निंबू सरबत, आंब्याचा ज्यूस, संत्राचा ज्यूस असे खालून ग्लास. फक्त नासक्या गुळाचा रस नव्हता बघा. असू द्या विस्तार नको. असे ग्लासच्या ग्लास भरून आले सगळ्या राजाच्या सैन्याला. राजा म्हणला ब्राह्मण बुवा वारकरी बुवा मी नुसतं मनात चिंतन केलं ते कसं काय. राजा ज्या सडकाने चाललाय ती सडक चिंतामणीची आहे. तू चिंतामणी दे चिंतिले अर्था. अरे पंढरपूरच्या सगळ्या सडका चिंतामणीची आता. तू नुसतं चिंतन कर. तुला पाणी काय दूध भेटल इथं. वा राजा पहिल्या ठोक्यात राजा गार. पुढून आल्या गाया आल्यावर राजाने पाठीवर हात फिरवला. काय गाया आता काय देखण्या गाया आता. आणि पाठीवर हात फिरवलं. पूजा बिजा केली. मनात सहज आलं नाश्त्याची काय सोय इथं. नाश्ता काष्टा फिटूस तर नाश्ता कशाला विचारिता. आणि मग नाश्त्याच्या लगेच सगळं थाळ्याच्या यायला लागल्या. पोहे, उपीट, अप्पा, उत्तप्पा, डोसा, खमंग ढोकळा, बोला पिझ्झा, बर्गर, सँडविच हे नव्हतं तेव्हा. पण आता तुम्हाला त्याच्याशिवाय काही अक्कलच नाही म्हणून सांगावं लागत. तुम्हाला आपल्या गावरान खायचं सोडूनच दिले तुम्ही. आता पाराचं कमरचं सोडून डोक्यालाच गोंधळले म्हणजे आता असंच सांगावं लागेल आम्हाला. जुनं काय राहिले कोण खातंय जुनं महाराज. निवळी इडी. आणि मग झालं सगळे ब्राह्मण बुवा मी तर नुसतं कामना केली तर लगेच कामना फलद्रूप कशी. राजा कामना फलद्रूप होणार कारण तू ज्या गायीच्या पाठीवून हात फिरवतोय त्या सगळ्या गाया कामधेनू आहेत म्हणून कामना परिपूर्ण. वा चाट झाला राजा. पुढं चालला. थोडं ऊन पडलं म्हणून थोडं बसायचं सावलीला झाडाखाली बसला. मग विचार केला आता जेवायची काय सोय. जेवायची 56 पदार्थाने भरलेली ताटच्या ताट आली. त्याला 56 भोग म्हणतात महाराज. वा ब्राह्मण हे झालं कसं. राजा ज्या झाडाखाली बसतं हे कल्पतरूची झाडं आहेत महाराज. आणि मग राजाची झाकच उडाली महाराज. राजा तसाच चंद्रभागेत स्नानाला गेला तर गंगा, कृष्णा, तुंगभद्रा, यमुना, नर्मदा आपली सगळ्या नद्या मळून येतात. आणि इथं चंद्रभागेचं स्नान करतात आणि पुंडलिकरायचं दर्शन कोण निर्मळ होऊन जातात. राजाची तर अक्कलच गुंग झाली. मानलं पाहिजे. राजाने स्नान केलं. स्नान केल्यावर मग थोडा गंधबिंद लावला. माणसाकडं स्वतःचा गंध असला पाहिजे. हा बरेच चांगले कीर्तनकार लोकांच्या घरी मग कमाल सांगणार गोपी चंदन आहे का. आणि तू काही फक्त चंदनच लावायला आला. स्वतःचं गोपी चंदन नसावं काय खाली पायाची पाणी फारच सोळण्यात. हा स्वतःच गोपीचंदन असावा. थोडा बुक्का असावा आपल्या डबीत. गोपीचंदन असावा. माऊलीची उटी असावी. तर आमच्या कपडाला माऊलीची उटी असावी. स्वतःचा आरसा असावा. असो माणसाने स्वावलंबी असावं महाराज. स्वावलंबी असलं पाहिजे. निदान पितानी तरी पदरीची पिली पाहिजे. स्वावलंबी
असावं असं म्हणजे तुमचं चाललं आमचं नाही तुमचं चाललंय. स्वावलंबी माणसं शोभतात महाराज. ऐका मग राजाने स्नान बिनं केले, गंध लावला, 12 टिळे म्हणतात त्याला. गंध लावल्यावर दर्शन बारी म्हणले लागा बारीला. बारीला पाहिलं, अरे राम तो सगळे मुकुटधारी दिसतात. कोण येते? ब्राह्मण बुवा म्हणले हे सगळे देवगण गंधर्व बारी लागले. चौकशी करा कोण येतं, कोण्या खात्याचे, कोण मंत्री. नमस्कार नमस्कार, काय नाव तुमचं? म्हणले मला पवन देवता म्हणतात. पवन राजे निंबाळकर? हो म्हणले मीच. पुढं चला. हे कोण आहेत म्हणले? हे म्हणले मी चंद्र देवता. चंद्रकांत पाटील? म्हणले हो मी. हे कोण? म्हणजे मी देवांचा राजा इंद्र देवेंद्र. ते मी पुन्हा हा म्हणले. चाट झाला राजा. वा 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 वा. अरे त्याचं सगळी वजनदार महाराज. वजनदार माणसं आल्याशिवाय कार्यक्रम वजनदार बी होत नाही त्याला. वजनदार वजनदार म्हणजे 2 क्विंटलची नाही, आचार विचार संपन्न. विठ्ठल विठ्ठल झाला राजा. आला नामदेव पायरी जवळ. ही घटना नामदेव महाराजांच्या नंतर घडलेल्या आहेत बरं का, कारण ही भानुदास महाराजांच्या काळातल्या घटना आहेत ना. त्या आधी होऊन गेले नामदेव महाराज. चोखोबर आहे. सगळं मंदिर पाहिलं. अरे राम, सुवर्णमय मंदिर. काय मंदिर आहे, काय रत्न रत्ने खनोखनी सोनियाच्या भिंती, लागली या ज्योती नाना काळा. आ हा हा, काय मानलं पाहिजे. लगेच नामदेव पायरीचं दर्शन घेऊन पुढे गेले. गरुड पारावर आले. पांडुरंगाकडं पाहिलं. वा, पांडुरंग कांती पांडुरंगाला पाहिला राजा असा संगत झाला. देवाने त्याला अशी छबी दाखवली होती ना, पाहिली या वेद लावे. राजाची चित्तवृत्तीच पालटली. वा, दावी तुका म्हणे देवजा आपणा पालटे तो क्षणा माझी एका बाळगडा. देवाने दाखवलं ना, तो एका क्षणात त्याचा पालट झाला महाराज. टकची पडले कशी सारखा पांडुरंगाकडे टक पाहत उभा राहिला. पुजारी म्हणे थोडं पुढं झाला. तिथं ढकलायचं काम बरंच असतंय महाराज. ढकला, पुढं ढकला. मग राजा थोडा पुढं गेला. मग ते पुजाऱ्याने त्याचा मान सन्मान केला असं तसं. मग राजाच्या आता एवढ्या सगळ्या तडाख्यात 2.5-3 तास गेले होते. आंघोळी अमुक मग आता 2.5-3 तासात माणसाला लघवी लागणारच का नाही. ब्राह्मण काकाला विचार इथं लघवीची काय सोय? त्या ब्राह्मणाच्या घाईघाईने मुखाला आलं होतं. इथं कुठं बसलं तर तुळत असो जरा लाजा दारा पुढं बसत. अरे आपल्याला वाळवंटातून 5-7 एकरात काढले, आता तिथून देते मराठवाड्यात काढून. जरा अखिल भारतीय आणि अविद्या प्रसारक नाही झालं पाहिजे, आपण विद्या प्रसारक झालं पाहिजे असो. आणि मग पांडुरंगाने मग ते ब्राह्मण काकाने हाय आहे सोय आहे म्हणले. सोय आहे. गेले लघवीला. लघवी करून माग आले तर देवी देवता तिथं पाणी वाचायला. आणि झाडलोट करताना याला याची राजाई दिसली. राजाई दिसलो याला तर खूप आनंद झाला. वा, आपली राजाई. उदो गांबे उदो. आणि मी गावाकडे तुला उदो गांबे उदो म्हटलं तर तुम्हाला प्रसन्न होती. आणि इथं म्हटल्यावर काय होतं? पंतप्रधानाच्या सभेत सरपंचाचा जय जयकार करायचा नाही. पांडुरंगा पुढं देवीचं इथं कशाला आमचं काढितो? अरे माझ्यासारख्या लाखो देवी देवता त्याच्या परिचारिका आहेत म्हणले. आम्हाला महिना त्याचं दर्शन होत नाही. भाग्य राजा तुझं ह्या ब्राह्मण काकामुळं तुझं दर्शन झालं. आणि मग राजाच्या लक्षात आलं हा देव नाही,
देवराव आहे. विठ्ठल प्रकरण घडलं, मूर्ती नेली, मग भानुदास महाराजांनी आणले ते प्रकरण मला सांगत नाही. देवराव भगवंत देवराव आहे, तसा भगवंत चतुरराव आहे. चतुरतारी चतुरराव चतुरांच्या राया, चतुरांच्या राया मी तुझी अंकित झालो शरणांगत देवदेवा बाळकरडा. चतुरतरी चतुराराव याच्यावर महाभारतातल्या कथा सांगायली तर लागण एवढे मल्ल बसलेले आहेत. आपण सांगणार नाहीत. देव देवराव आहे, चतुरराव आहे. अर्जुनाने त्याला एकदा राव म्हटलंय. तेथ अर्जुन म्हणे देवो तू परचित्त लक्षणांचा रावो. परचित्त लक्षणांचा राव म्हणजे काय? मन कवड्यांचा राव. मन कवडा म्हणजे काय? आपल्या मराठवाड्यातला शब्द. मन कवडा म्हणजे पुढच्याच्या मनात काय चाललंय हे कळालं पाहिजे मला. सहसा लवकर लक्षात येत नाही. तसं तर लक्षात येत नाही म्हणूनच बरं रे, नाही इथं बसले नसते तुम्ही. एकमेकापाशी एकमेक माणसं बसते, कोणाच्या मनात काय चाललंय हे इथं कसं कळायचं? कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, जिसका हुआ लगन वो उसी में मगन. कोणाच्या मनात काय चाललंय आपल्याला कसं कळायचं मला? मग पण ज्याला कळतंय त्या सगळ्या कळणाऱ्यांचा हा राव आहे. वा चतुर आपलं तेथ अर्जुन म्हणे देवो तो परचित्त लक्षणांचा राव. ज्ञानोबराय वर्णन करतात. वा जीवराव पाहिले 3 अज्ञानी भोगी भ्रमित. देवराव देव देवराव चतुरराव परचित्त लक्षणांचा म्हणजे मनकवड्यांचा राव. आता संतांकडे, संतांना हे संत वाङ्मयात राव म्हटलंय. पहिलं राव म्हटलंय ते आत्मस्थितीचा जो रावो. ज्ञानोबराय वर्णन ते राव नाहीत, आत्मस्थितीचा राव. आत्मस्थिती शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मी स्थिती. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनाम प्राप्य विमुह्यती. त्यांनी ठरवलं ना ब्राह्मी स्थिती एखाद्याला द्यायची, मग तो पात्र असो वा अपात्र असो ते देऊ शकतात, कारण ते त्याचे मालक आहेत. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधतो म्हणेल तेथ राहे महाबोध. म्हणून रेड्यामुखी वेद बोलविला. वा हे का? त्याचं कारण ते आत्मस्थितीचे राव आहेत. त्यांनी त्याला ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळे कामा तया नाही. मग ज्ञानोबराने मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ओमकार वसंत पंचमीच्या दिवशी घडलं बरं काय पैठणला. वसंत माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमी तुकाराम महाराजाचा जन्मदिवस. त्याच दिवशी ज्ञानोबराने रेड्याच्या मुखातून वेदश्रुती वधावल्या. वसंत पंचमी संपला माझा विषय. ते आत्मस्थितीचे राव 1. 2 तो प्रज्ञा पृथ्वीचा राव असं वर्णन आहे ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. संतांना काय म्हटलंय? प्रज्ञा पृथ्वीचे राव म्हणजे थोडक्यात ज्ञानियांचा गुरु राजा महाराव. वा ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी.
त्याला म्हणायचं ज्ञानियांचा शिरोमणी प्रज्ञा पृथ्वीचे राव, म्हणजे ज्ञानवंतांचे राव असं आहे. विठ्ठल विठ्ठल प्रज्ञा पृथ्वीचा राव. एकदा विवेकानंद परराष्ट्रात गेले. प्रज्ञा पृथ्वीचे राव होते. आता परराष्ट्रात गेल्यावर आपण पडलो सावळ्या वर्णाचे, ते पडले गोरे भोरे. मग तिथले प्राध्यापक विवेकानंदांना जरा हिनवायचे, भारतीय असे भारतीय तसे, कुड्या बिड्या फुकीत आहेत, वर बघा कुठं तंबाखू खाते, ज्ञानच नाही, असे बोलायचे प्राध्यापक. एक दिवस विवेकानंदाला वर्गात उठून उभं केलं. ए विवेक ओठ. विवेकानंद उभा राहिले. तुला एक प्रश्न विचारायचा. विवेकानंद म्हणजे सर विचारा. तू रस्त्याने चाललाय, 2 पिशव्या पडल्यात, दोन्ही पिशव्या भरगच्च भरलेल्या आहेत, तू कोणती पिशवी उचलशील? ते खूप हुशार होते महाराज, प्रज्ञा पृथ्वीचे राव होते. विवेकानंद म्हणले 2 पिशव्या पडल्यात, त्या भरगच्च भरल्या, तर मी रस्त्याने चालून कोणती उचलशील? ठीक आहे, पिशवीत काय भरलं हे सांगा, मग उचलायचं ठरवू. आमच्या भारतीयाला उचलायचं सांगावं लागत नाही. ते कीर्तनातून वाना नेते, तर गट्टे नेतेत, कोणी गुळ नेतेत. बघा गुळ आता तू किती ठेवला होता, थोडाच राहिला इथं. नामदेव बा काय प्रकरण आहे असो. तुम्ही पिशवीत काय भरलं हे सांगा, उचलायचं ठरवू. मग ते सर म्हणले, विवेक, एका पिशवीत रक्कम भरलेली पैसा आहे, आणि एका पिशवीत अक्कल भरलेली, तू रकमेची पिशवी उचलशील का अकलीची? विवेकानंद प्रज्ञा पृथ्वीचे राव होते. एका वाक्यात सांगितलं, ते म्हणले मी पैशाची पिशवी उचली. पैशाची? हे का भारतीय पागल कुठले, शिकायला इथं आलाय आणि पैशावर ध्यान, याच्यात म्हणून तुम्ही मागं राहिले, पैशाची पिशवी उचलतात का? अरे अकलीची पिशवी उचलायला पाहिजे होती. विवेकानंद म्हणले, सर तुम्ही कोणती उचलली असती? सर म्हणले, मी जर चाललो असतो ना तिथून, तर मी अकलेची पिशवी उचलली असती. विवेकानंद म्हणले, सर राग मानू नका, ज्याच्याकडे जे नसतंय तो तेच उचलतो. आमच्याकडं आम्ही रक्कम का उचलली? आमच्याकडे पैसे कमी आहेत. भारतीयांचा पैसा सगळा परकीयाच्या आक्रमणात लुटून नेला, आणि जो उरल्या सारलेला पैसा भ्रष्टाचार्याने नेला महाराज. असं आहे, पैसाच राहिला नाही महाराज, पैसा गेला लुटून. म्हणले हा अक्कल खूप आहे आमच्याकडे. हा तुमच्याकडे ना पैसा खूप आहे, पण अक्कल कमी, म्हणून तुम्ही अक्कलीची उचलली महाराज. वा, तिथं रान फिरवता आलं पाहिजे महाराज. वा, याला म्हणजे प्रज्ञा पृथ्वीचा रावो. वा, संतांचं वर्णन करत असताना ते आत्मस्थितीचे राव 1, प्रज्ञा पृथ्वीचे राव 2, आणि आता अभंगाकडे या, ते भक्तांचे रावो. वा, अशी 7व्या अध्यायात खास होवी. ज्ञानोबराय म्हणतात, हे समस्त हे श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, मनोनी भक्ता माझी रावो, आणि ज्ञानी आहे तोची. वा, भक्तराव तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तेथे असे देव संदेह नाही. तुकाराम महाराज, ते भक्त नाहीत, भक्तांचे राव आहेत. ते वैष्णव नाहीत, वैष्णवांचे राव आहेत. हो, पण नाव तर सांगा, तर त्यांचं नाव नामदेव महाराज आहे. अभंगाच्या पहिल्या
पांडुरंगांचे राव आहेत. ते वैष्णव नाहीत, वैष्णवांचे राव आहेत. सकळ वैष्णवांचा राव. वा, ते सकळ वैष्णवांचे राव आहेत. काय पंढरपुरात आहे ना, आता पंढरपूर म्हटलं तिथं वैष्णवांना कमतरता नाही, खूप वैष्णव. त्याच्यात हे पांडुरंगाचे उपासक, दुसरे एक होते ते होते रुक्मिणीचे उपासक. काय नाव त्यांचं? भागवत महाराज. आणि रुक्मिणी त्यांना प्रसन्न झाली आणि रुक्मिणीने त्यांना एक परिस दिला, म्हणून तेव्हापासून त्यांचं नाव पडलं परिसा भागवत. भो वैकुंठ जागा क्षेत्र हे पंढरी, तेथे नांदे हरी द्वारकेचा. ते स्थळी असे परिसा भागवत करीत असे भक्ती रुक्मिणीची. आदिमाया रुक्मिणी झाली त्या प्रसन्न, दिला त्या कारणे परिस एक परिस दिला ना, तर परिसाचा नियमच आहे महाराज. लोह लागे परिसा अंगी, तोही भूषण झाला जगी. आणि मग लोहाशी लावोनी सुवर्ण तो करी, सुखे हा पंढरी राहत असे. वा. आणि मग लोखंडाला लावून सोनं नाणक केलं, मग मोठा वाडा बांधला. वाडा नुसता वाडा नाही, वाड्यावर या. हा सांगते थोडक्यात सुका पाटलांचा वाडा, असं विस्तार नको. हे वाडा दासदासी कामाला ते काय बोलायचं, खूप थाटमाट. सगळ्याला घरातले कपडे दागदागिने अमुकन तमुकन. आणि मग काय थोडे ब्राह्मण होते, 4 वेद शिकलेले होते, 6 शास्त्र शिकलेले होते, 18 पुराण शिकलेले होते, विद्वान होते. आणि मग महाद्वारी वाची नित्य रामायण. महाद्वारात त्यांचं रामायण चालायचं. आणि करीती श्रवण साधू संत. सगळं पंढरपूरची पंचकृषी वारीला आलेली माणसं रामायण ऐकायची. आणि मग तेव्हा नामदेव महाराज आपलं कीर्तन करून बाहेर यायचे. आता हे पहिल्यापासून बुवाचं काही पटत नाही. आमचे ते जुने कीर्तनकार सांगायचे, 2 आवा 2 जावा 2 बुवा 2 भट 2 तट 2 हलकड, 2 मिस्त्री 2 शास्त्री, असं ते पटत नसते. ते नामदेव महाराजाचं थोडं प्रस्त वाढलेलं त्या परिसा भागवताला काय पटाना. मग नामदेव महाराज कीर्तनातून, आता नामदेव महाराजाचं कीर्तन संपलं, यांचं रामायण चालू राहायचं, थोडं रामायण लांबायचं. मग ते आपले दर्शन करून कीर्तन करून मग आले का तर महाद्वारातून बाहेर पडायचं. म्हणजे माणसांना सारीत नामदेव, हा नामदेव आहे का, हा इकडे 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 मुद्दाम बोलवायचं. हा बरं का मंडळी, शिंप्याचा मुलगा आहे, चांगलं कीर्तन करतो म्हणजे, आता चांगला अभ्यास केला म्हणले, आणि खूप आता चांगलं बोलतोय, माणसं जोडायला लागल्यात. हा पण याचा बाप माझा टाळकरी बरं का, हा याचा आजा माझा शिष्य. परिसा म्हणे नामयासी, तुझे पूर्वज माझ्या चरणाशी. बाबा रे, तुझा बाप माझा शिष्य, तुझा आजा माझा शिष्य. म्हणजे मुद्दाम हिनवायचं. नामदेव महाराजाचं रोज हिनवायचं. नामदेव महाराज कीर्तन करून बाहेर आले का, हा बरं का मंडळी, हा चांगला कीर्तन करतोय मुलगा आता, पण याचा बाप माझा शिष्य, याचा आजा माझा शिष्य. त्या नामदेव महाराजांनी साधू ईरसाळ राहतात महाराज. त्या नामदेव महाराजांनी ठरवलं याचा बाजारच उठवायचा, याला जवळा बाजारच दाखवायचा. म्हणजे जेवण काय असं ते असं. आणि मग काय काय तर कोणी जवळा बाजारच बरीच येत बरं, याला आता जवळा बाजारात दाखवायचा, जेवण तेवण. या परिसा भागवताचा बाजारच उठवायचा. काय झालं आता, हे विद्वान ब्राह्मण थोडंसं माणसाच्या मनात असतेच जातीचं, मला लोकांच्या डोक्यातून जातच नाही, त्यालाच जात म्हणतात मला. आणि मग ते दुसऱ्या दिवशी ते कीर्तनाला गेलेच नाही नामदेव महाराज, पोथीला पुढे येऊन बसले. मग नेमकं रामायण चाललं होतं, रामायणात चाललं होतं लंकाकांड चालू झाल्यावर मग झालं रामायण सर्व. काय म्हणतात वाल्मिकी, तांडतीशी नामदेव महाराज उठले. महाराज, वाल्मिकीचं असं म्हणणं आहे की सांगा कैसी आहे लंकेची रचना आणि कोण कोणत्या स्थानावर राहतात. माझा प्रश्न असा आहे महाराज, तुम्ही विद्वान आहेत, 4 वेद पाठ आहेत, 6 शास्त्र तयार आहेत, 18 पुराणं तयार आहेत, उच्च ब्राह्मण वर्ण आहेत, माझा आजा तुमचा टाळकरी, बाप टाळकरी, मी तुमचा शिष्य. मग आता माझी विनंती अशी की माझी एवढी शंका आहे, मग तुम्ही एवढे मोठ्या कुळातले आहेत ना, एवढं उत्तर द्या. सांगा कैशी आहे लंकेची रचना आणि कोण कोणत्या स्थानावर राहतात. लंकेत खाल्ल्या गल्लीला कोण राहतंय, मधल्या गल्लीला कोण राहतंय आणि वरल्या गल्लीला कोण राहतंय तेवढं सांगा. आता हे काय वाल्मिकी रामायणात लिहिलेलं नव्हतं, त्याला ते काही माहितीच नाही. मग त्याने सांगितलं खाल्ल्या गल्लीला हा वरच्या वय मधल्या मग काय करताय मग सांगा पहिलं काय. ते ते बोला पुंडली वाटा साखर वाटा आडतच नाही तर पावऱ्यात कुठून बसले यांच्या रामायणाला उडा. गेली माणसं उजळून नामदेव महाराजांनी. आता काय गेली माणसं बी निघून, काय माणसाला तर तेवढंच लागत, पंगत बसलीच होती. निघाल्याच आरती होऊन द्यायची नाही, काय नाही. जरा आरती होऊन देत जा. बरेच माणसं आरती होण्याच्या आधी उठतात. कीर्तनाला देव येतो माऊली, पण आरती होण्याच्या आधी जर आपण उठलो तर तो देवाचा अपमान ठरतो महाराज.
म्हणजे परमार्थ करून नरकात जाण्याचं लक्ष नाही ना. म्हणून ज्ञानदेव तुकाराम आरती झाल्याशिवाय, आरतीतली फुगडी झाल्याशिवाय उठायचंच नाही मला. हा नियम आहे. आता काय असो, येडे सांभाळणं यालाच परमार्थ करणं म्हणतात. शहाणी माणसंच राहिली नाही. आम्हीच नियम पाळी ना, तर तुम्हाला कुठून कळायचे. आणि मग झालं दुसऱ्या दिवशी रामायण सुरू झालं. रामायण सुरू. नामदेव महाराज पुढंच बसलेले. कसे करीत होते त्यांना ते नामदेव महाराजाकडे बघा ना, तर जिकडं बघायचे ना, इकडं नामदेव व्हायचे, कृष्ण भावाकडे पाहायचे. आणि झालं रामायण सुरू. काय म्हणतात वाल्मिक महाराज? लगेच नामदेव महाराज, हो तुम्ही उच्चवर्णीय आहेत ना, मग आम्हाला याचं उत्तर द्या. सांगा कैशी आहे लंकेची रचना, आणि कोण कोणत्या स्थानात राहतात. खाल्ल्याळील कोण राहतं, वरल्याळील कोण राहतं, मधल्याळील कोण राहतं. अरे ते खाल्ल्या आळीला ते ततमम करू नका, बोला पुंडली वाटा साखर. 5 दिवस रोज रामायण उधळून द्यायचं. मग संध्याकाळी रुक्मिणीकडे गेले. अगं आई, अगं तुझ्या भक्ताची काय त्रेधा तिरपीट चालली. ते पांडुरंगाचा भक्त, त्याच्या मागं तू पांडुरंग असा धाऊ धाऊ जातोय म्हणले, आणि मी तुझा भक्त, हे काय दुष्काळ. रुक्मिणी म्हणली तुला परीस दिला ना, पण हो परीस दिला, पण मग माझी त्रेधा तिरपीट चालली. मग तुला परीस दिला, ती काय वारकऱ्याच्या खपल्या काढायला दिलाय का म्हणलं. हा, तुला जास्त पाकिट भरलं म्हणून काही बोलायचं असतं का. तुला काय परंपरा कळती का काय. तुला काय संप्रदाय. अरे ज्या झाडाची फळं चाखितो त्या झाडाला पाणी घालू नाही का. हा, शेतकऱ्याकडून शिक. अरे शेतकरी जे झाडं फळं देतात त्या झाडाला पाणी घालतात. तसं या वारकरी संप्रदायामुळे आपली ओळख आहे. इथल्या परंपरा, इथले रीतिरिवाज, इथल्या वाडवडिलाचे शिलाचार, आचार विचार, कुलाचार हे पाळायचं नसेल तर नारायणगावच्या ताफ्यात गेल्याला चांगला ना, म्हणजे तमाशाच्या ताफ्यात असं. आणि मग तुला काय नामदेव महाराजाची खोड का, ते काही सांगायचं नाही. मला लंका दाखव. आता रुक्मिणीचं ते लईच लाडकं होतं. रुक्मिणीने बस हातावर. मग हातावर बसवला, न्याला लंकेत. त्याने लगेच वही काढली. आता त्याचा टिपण्याच भाव होता. मग ते खाल्ल्याळीला कोण राहतंय, मधल्याळीला कोण राहतंय, वरल्याळीला कोण राहतंय लिहायला लागला. तेवढ्यात नामदेव महाराजांनी एक विचारलं होतं, ते बिभीषणाचं घर कोण्या गल्लीला आहे, सांग तुझ्या रामायणात आलंय का काय. मग त्याने सांगितलं आई ते बिभीषणाचं घर. म्हणजे तेच समोर हे बिभीषणाचा मोठा वाडा, आणि त्याच्यातून टाळपाक वाजाचा आवाज येत होता. आता याला माहिती होतं बिभीषण हे वैष्णव आहे आणि चिरंजीव आहे, त्याच्यामुळे ते आत्तापर्यंत आहेत. मग हे म्हणले आई मला चल त्या वाड्यापाशी न्यायला. मग गेले वाड्यापाशी. वाड्यात कीर्तन चालू होतं. मग हे आपल्या दारातून डोकले कीर्तनकार कोण आहे, तो कीर्तनकार नामदेव महाराज. आय 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 आपल्या हिंगोलीच्या भाषेत माय जे हे एका एका शब्दाचा अभ्यास करून उभा राहिला. अरे हे इथं आला कसा म्हणले. हा कमाल झाली म्हणले, इथं माझ्या आधी आलं. रुक्मिणी म्हणली हेच बिभीषणाचं घर आहे. अगं पण इथं तर नामदेव आला. त्याने हो त्याचं रोजच इथं कीर्तन असते रोज, आणि त्याला आणून नेऊन कोण घालतं बाबड्या. अरे माझ्या रुक्मिणीसारख्या लाख अशा पांडुरंगाच्या सेविका आहेत, आणि त्याला काय त्याच्या मनात आल्यावर काही होईल. अष्टमहासिद्धी त्याच्या दारात लोळण घालते, आणि तू काय चिपरा डोळा चमकीतो. मग घे बिभीषणात दर्शन. नाही नाही म्हणले मी कॉफी करून 5 झालोय, त्याला कळालं नाही पाहिजे. मग चल माग गेले माग. आता काय करावं. दुसऱ्या दिवशी झालं रामायण सुरू. नामदेव महाराज पुढं. रोज असं करायचे, आज असं करायचं, म्हणजे तिकडं काय घडलंय ते विचारायचं. आज लगेच झालं रामायण सुरू. काय म्हणतात वाल्मिकी. लगेच नामदेव महाराज उठून उभं राहिले. वाल्मिकी म्हणतात सांगा कैशी आहे लंकेची रचना, कोण कोणत्या स्थानात राहतात. सांगतो म्हणले. सांगतो म्हणल्यावर आता ते त्याचे शिष्य होते पुढे बसलेले. ते काय काय सांगू का, यांना माणसं भेटत हे विशेष आहे हो. पारक असावं कोणा मागं राहावं कोणा. त्याचे शिष्य होतेच. काही शिष्याने लगेच टाळ्या बिळ्या वाजल्या. खाल्ल्याळीला अमके अमके राहतात. लगेच खाल्ल्याळीला कोण कोण राहतात सांगितलं. लोक म्हणले नामदेव महाराज बरोबर आहे का. नामदेव महाराज म्हणले एकदम बरोबर आहे. हे त्याच्या शिष्याने लगेच टाळ्या वाजायला सुरुवात केली. नामदेव महाराज म्हणले ताबा अजून लय रान राहायचे आपल्याला. मधल्याळीला कोण राहतं नामदेव महाराजांनी विचारलं. मग परिसा भागवत मधल्याळीला अमके अमके राहतात. लोक म्हणले बरोबर आहे का नामदेव महाराज. नामदेव महाराज म्हणले एकदम बरोबर आहे. अरे वा. परिसा भागवताच्या श्रोत्यांनी टाळ्या वाजल्या. आता ते त्याचे रोजचे शिष्य होते. वरल्याळीला कोण राहतं नामदेव महाराजांनी विचारलं. परिसा भागवताने सांगितलं अमके 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 राहतात. वा 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 वा. नामदेव महाराज म्हणले एकदम बरोबर टाळ्या. नामदेव महाराजांनी विचारलं बिभीषणाचं घर कुठे आहे. म्हणले वरल्याळीला. काय करते ते म्हणले रोज कीर्तन ऐकत आहेत.
बिभीषण रोज कीर्तन ऐकत येत? हो. मग कोणाचं ऐकत येत तेवढं कीर्तनकाराचं नाव सांगा, म्हणजे विषय संपला. झाला ना गडी, गप्प बसला ना. नामदेव महाराज म्हणले बिभीषण रोज कीर्तन ऐकतात का? परिसा भागवत म्हणले हो. लोकांनी टाळ्या वाजल्या. परिसा नामदेव महाराज म्हणले हो, टाळ्या वाजणारे. तुमच्या गुरुला नीट विचारा, बिभीषण कीर्तन कोणाचं ऐकतात त्यांचं नाव सांगा. लोक म्हणले महाराज कीर्तन ऐकतात ना नाम. बिभीषण महाराज म्हणले हो. मग कोणाचं ऐकतात तेवढं तर नाव घ्या. महाराज एखाद्याला मोठं म्हणायलंय मन लय मोठं लागत महाराज. दुसऱ्याचा मोठेपणा माहीत असून त्याचा जर आपण थोडा गावगावा केला तर मला कोणी विचारणार नाही, असे बंगार माणसाची संकल्पना. याला आमच्या नगरी भाषेत ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेले म्हणा. दुसऱ्याचा मोठेपण नाहीच पाहत महाराज. मग नामदेव महाराज म्हणजे नका सांगू कीर्तनकाराचं नाव, पण तुम्ही ज्या बिभीषणाचं घर पाहून आले निदान त्याचं दर्शन तरी घ्यायचं. हा अरे हे तुमच्या जातीवादामुळं तुम्हाला एका साधूचं दर्शन झालं नाही, हे पाप कुठं फेडताल कुठं महाराज? हा हे तुमचं तो का म्हणे पुण्यगाठी तरीच उचिताची वेळ. बिभीषणाच्या दारात येईपर्यंत तुमचं पुण्य होतं, पण बिभीषणाचं दर्शन घ्यावं एवढं पुण्य नव्हतं. विठ्ठल अरे नाही झाली संत भेटी एवढी हानी काय मोठी, याच्यापेक्षा कोणती मोठी हानी? हा संतांची भेट जाऊन जर होत नसेल नक्की तुमचं काहीतरी पाप आहे. गप बसले. पुंडलिका झाली. नामदेव महाराज म्हणजे उद्यापासून मी काय विचारणार नाही कीर्तन, फक्त यांना एक रोज विचारायचे कीर्तनकार कोण होता म्हणून. गेले. मला सांगायचं का या प्रकरणात हे शिंपी होते, ते ब्राह्मण उच्चवर्णीय होते, पण नामदेव महाराज सामान्य कुळातले असून सुद्धा ते वैष्णवांचे राव ठरले. मला हे सांगायचं. वा सकळ वैष्णवांचा राव. परिसा भागवत तिथून पुढं थोडं फटकून राहायला लागले. पुढं प्रसंग असा झाला की एक दिवस नामदेव महाराजाच्या मंडळी चंद्रभागेला धुण्यासाठी गेल्या राजाई. मग तिकडून त्यांची पत्नी कमलजा, परिसा भागवताच्या बायकोचं नाव काय? कमलजा. कमळाचा इतिहास पूर्वांपार आहे असं आहे. म्हणून ऐके वचन कमळापती असं आहे. कमळाचं वजन पहिल्यापासूनच आहे असे म्हणून त्या कमलजा, मला कमलजाचं सांगायचं चिन्हाचं नाही सांगायचं. तर ती कमलजा आली ती धुणं धुवायला आल्यावर मग ते आता कमलजा म्हणजे काय पाहायचं? पुतळ्यान डोरलेन पैजण साकळ्यान कमरेला कमरपटा नाकात नथ घालून आणि इकडं नामदेव महाराजांची मंडळी ल्याया ना खाया ना जेवाया ना नेसाया दुःख भोगावया जन्म आले. आणि मग दोघी बोलणं झालं. मग म्हणले माझं आहे का काय, आमच्याकडं पैसे मी आमच्या पप्याच्या बापाला चोरून तुम्हाला देते, मग तेवढं मात्र 2-4 दिवसात लवकर आणून द्या. तुमचं काय काम? नेमके नामदेव महाराज नव्हते, कुठंतरी गेले असतील, गोरोबा काकाकडे सावता महाराजाकडे कोणाला तरी भेटायला गेले असतील. मग त्या राजाईने घरी परीस आणला, सोनं नाणं केलं. ते सोनं मोडलं, खूप पैसे आले महाराज. पहिली घराची डागडुजी केली, रंग दिला, हे कलर दिला भारी 1 नंबरचा. मग सगळ्या घरात 4 पुरण 4 सोनान, त्या सगळ्याला कपडे चोपडे सोनांना टाकटाकीने तेन कशाला विचारतात. किराणा भरला आणि पूर्णावरणाचा स्वयंपाक करणं. तर काय सांगायला वचन आहे का दरिद्रता? सांगायला काय दारिद्र्य झालायचं? ठोकून कार्यक्रम. उद्या परीस नेऊन द्यायचा. नामदेव महाराज आजच आले, आजच दारात आले. आपल्या घरापुढे येऊन उभं राहिले. त्याला कलर दिलाय, हे आपल्या घरी काय 4-5 दिवसात हे रातोरात मतदान कसं काय फिरलं म्हणजे झालं कसं काय म्हणजे? पाहिलं तर बायकोन ते नवे कपडे घातलेले सोनान पुरण दारात उभी. नामदेव महाराज आले सगळे डागडागिने तेन पाहिलं. नामदेव महाराज म्हणजे नाही नाही हे आपलं घरच नाही. नीट निघाले. बायको म्हणली माग बघा. नामदेव महाराज म्हणले आवाज तर ओळखीचा येतोय. आता 4 पोरं झाले होते ना, आवाज तर ओळखीचा येतो. कोण आहेत तुम्ही? पाहुणी कोण्या गावची? ते पाहुणी हा मी तुमचीच बायको आहे म्हणली. हा माझी बायको. आणि घराला कलर आणि सोनं नाणं डागडागिने. मग गेल्यावर कुठं काय कथा बिथा धरली होती का काय? आणलं कुठून म्हणले? ते गप्पा तुम्हाला काय कळत आहे? मग या घरात लगेच बादलीवर पाणी, कोमट पाणी. वा पाण्यात गुलाबाची फुलं, गुलाब पाणी. हा गुलाब पाणी, पाय धुवायला गुलाब पाणी, लगेच बसायला चांदीचा चौरंग. हा चांदीचं ताट जेवायला. आणि ते सगळे पक्वन्न बिकवन्न पाहिले. नामदेव महाराजांनी पहिला प्रश्न विचारला, हे आणलंय कुठून?
सगळ्या मायबाप जनताला माझी विनंती, आपल्या मुलाने पैसे कुठून आणलेत फक्त एवढं जरी तुम्ही विचारलं तरी मुलं नीती संपन्न होतील. मला फक्त एवढंच विचारायचं पोरीला की पोरी तुला रिचार्ज करून कोणी दिला त्याचं नाव सांग. वर बघा खाली काय पाहताय, हे आणलंय कुठून हे पहिलं विचारित जा गाड्या. तुम्ही विचारित नाही मग त्याच्यामुळे घोटाळा होतो, सगळं पुला खालून पाणी जातं, सगळं उदास होतं. मग तुम्ही आपलं या का दिंडी, तू येऊच नको दिंडी. कशाला येतो, तुला तुझा संसार जोडला नाही. आता आमच्या एका दिंडीच्या 2 दिंड्या करतील, तो नाही आलेला मला. आणि मग आणलंय कुठून सांग, गेळा तुम्हाला काय पडलंय त्याचं खा गप. आणलंय कुठून सांग, घास खाणार नाही. मग सांगितलं परिसा भागवताच्या बायकोनी, कमलजीने मला परीस दिला, दाखव कसा असतोय, तुम्हाला काय पडलंय त्याचं, खा आता उद्या नेऊन द्यायचा. दाखव तर, अमूल्य वस्तू आहे, पाहिली पाहिजे कशी आहे. बाई कशी असो गडी तिला हातावर आणतोच, नियमच हा. झालं गरज ती हसत येतात सगळे, ज्यांचं झालं नाही ते नुसतेच बघत येतं, त्या भानगडीतच पडू नका असो. आणि मग तो परीस आणला, नामदेव महाराजांनी परीस पाहिला. हा जा बरं ते मीठ घेऊन ये, जरा स्वयंपाकात मीठ कमी. ती गेली मीठ आणायला, जे परीस घेतला जे पळाले चंद्रभागेत दिला फेकून. राजा इथं हनूच घ्यायला लागले का आता उद्या नेऊन द्यायचा. दुसऱ्या दिवशी राजाई चंद्रभागेला धुणं धुवायला गेलीच नाही. कमलजी आपल्या मालकाला घेऊन आली दारात, परीस द्या. राजाई रडायला लागली, कोण्या तोंडाने सांगू. कमलजी म्हणले ह्याच तोंडाने सांगा, परीस कुठे सांगा. म्हणले मालकाने फेकून दिला. लबाड बोलताय, लपून ठेवलाय तुम्ही, परीस टाका. तेवढ्यात नामदेव महाराज, काय झालं परीसा, आमचा परीस द्या तुम्ही आणल्याला. नामदेव महाराजांनी परिसा भागवताचा हात धरला, चल तुला परीस देतो. वाळवंटात नेणून वंजळभर वाळू घेतली, घे तुझा परीस कोणता आहे ओळखून. का हो पागल समजलं का, तुम्ही कळले ती उदाहरणसाठी परिसाची गार, आम्हाला गारगुटी देतात, आमचा परीस घेता. हे सगळे वाळूचे खडे. नामदेव महाराज म्हणले यातल्या कोण्या खड्यानं जर तू लोखंड लाव, सोनं झालं नाही विष्णुदास नामा म्हणून पुन्हा म्हणून येणार नाही. काय त्याला आत्मविश्वास म्हणतात महाराज, आत्मविश्वास. प्रत्यक्ष प्रचिती प्रत्यक्ष दाविले प्रचित, वाळवंट परिस सत्य. त्याने लगेच खिशातलं लाचकंड काढलं, कान कोरायचं, आणि एका खड्याला लाचकंड लावलं. लाचकंड सुवर्णमय. अरे माझ्याही परिसाने लोखंडाचं सोनं होतं, पण इतकं चमचमीत नाही. नामदेव महाराजाच्या हाताला काही आगळी वेगळीच चमक आहे. लाचकंड. दुसरा खडा घेतला, तो खिशात आडकीता होता, सुपारी कातरायचा, आडकी त्याला लावला, आडकी त्याचं सोनं झालं. तिसरा खडा घातला, कमराला चाव्या. हे सगळं जवळ असलं तर पाहिजे, दृष्टांत बी असा अभ्यास करून बसवला पाहिजे. मला काही एक बुवा म्हणला नांगराला नांगर वाळवंटात आणला का आणा होता, काही पेरायचं बघा, आई काही लोक काही हाणायचं बघा. आणि मग परिस लावला, आणि लावल्यावर आणि मग सगळं सुवर्ण झालं. आणि मग मात्र पाय धरले, मी ब्राह्मण कुलोत्पन्न आहे, पण आजपासून मी विष्णुदास नामदेव महाराजांचा शिष्य झालो महाराज. वा. आणि तेव्हापासून त्याने शिष्यत्व प्रकरलं. प्रत्यक्ष दाविले प्रचित, परिसा भागवत मध्ये हे तुम्हाला प्रत्यक्षच प्रचिती आली. वाळवंट परिस सत्य. वा. कवित्व केले शतकोटी, तारिले जीव कल्पकोटी. चंद्रभागेत कोणाच तरी कीर्तन ऐकलं. वाल्मिकी चंद्रभागेत तिने ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकीने शतकोटी ग्रंथ केला. कोणीतरी कीर्तनात सांगितलं की आमच्या वाल्मिकी रायाने 100 कोटी श्लोकाने रामायण केलं, रामरायाची गुणगान गायले.
त्यांना असं क्लेश झालं, त्यांनी रामरायाचं गुण गायलं. मी पांडुरंगाचा भक्त, मी पांडुरंगाचं का गायलं नाही? प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीन अभंग. प्रतिज्ञा केली, जर झाले नाही तर जिव्हा उतरीन तुझं पुढे. पांडुरंग प्रगट झाले. पांडुरंग म्हणले, अरे नाम्या, तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे नामा. अरे त्या काळात आयुष्य खूप होतं, आता एवढं राहिलं नाही. त्यात नेले रात्रीने ते अर्ध आयुष्य तर रात्रीने नेलं. 100तलं अर्ध गेलं, 50 वर्ष गेलं रात्रीत, खाली राहिलं 50. त्याच्यात बाळपण, ते गेल्यावर तरुणपण, ते गेल्यावर म्हातारपण, ते गेल्यावर सरपण, असं घोटाळा. पणात पण सरपण असं आहे. मग बाळ तरुण जे नेले रात्रीने ते अर्ध बाळ तरुण जरा व्याध. मग नाही रे नामा, एवढं होणार नाही. ते काय बोलायचं नाही, जीभ उतरून ठेवेल. आणि मग सारजेला सांगितलं, म्हणजे सरस्वतीला सांगितलं, सरस्वती बैस जिवेवरी नाम याच्या. नामदेव महाराजाच्या जिवेवर बस. या सगळ्या 15 जणांच्या जिवेवर बस. 15 जणांचं कुटुंब आहे, 15 वेती दासी जनी. आणि मग सगळ्यांच्या मुखातून अभंग झाले, खूप झाले, तरी त्यातले काही राहिले. मग उरले ते शेवटी, लावे तुका जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संपला माझा विषय. कवित्व केले कल्पकोटी, कवित्व केले शतकोटी, तारिले जीव कल्पकोटी, कोट्यावधी जीव. कल्पांतापर्यंत, इथं कल्प शब्दाचा अर्थ घ्यायचा, कल्पांतापर्यंत जे जे नामदेव महाराजाचे अभंग वाचतील ते या मृत्यूलोकातून भवसागरातून तरुण जातील. महाराज तारिले जीव कल्पकोटी. म्हणून नामदेव महाराजाचं गाथापारायण गावोगावी झालं पाहिजे. सगळ्या महाराजाला विनंती, महाराज माझी, प्रत्येक गावाला तारीख देत असताना गावात पारायण आहे का नाही पहिलं विचारीचा. आता आपल्याला नुसतं तारखाचंच पडलंय, त्याच्याचमुळे आपल्या खारका झाल्यात महाराज. वा, पहिलं विचारीचा पारायण. तुम्ही आमच्या नेवाशात बनशी व तांबे होऊन गेले. बनशी महाराज तारीख देताना विचारायचे, नुसतं कीर्तन देणार नाही. ज्ञानेश्वरी पारायण आहे का? आता नेवासा तालुका कॉम्रेड विचाराचा तालुका होता. तिथं विचारा मुटकुळे साहेबाला, पहिल्या पूर्वांपार तिथून कॉम्रेड आमदार निवडून यायचे. कॉम्रेड विचारायची, पण बनशीबाने तारीख देताना सांगायची, तारीख देतो ज्ञानेश्वरी पारायण करणार कारण ज्ञानेश्वरी नेवाशात लिहिलेली ज्ञानेश्वरी पारायण करा. म्हणून आजही तिथं 50 वर्षात एवढं वळण लागलंय. सप्त्यात तारीख द्या म्हणतच नाही, नेम घ्या म्हणत नाही. मग आमच्या पारायणात तारीख घेता का असं विचारतात. कीर्तनकाराला पारायणात तारीख घ्या म्हणतात, म्हणजे पारायणाला प्राधान्य माझा. आमचे तर काही म्हणतात पारायण. असली सगळी उजनी धारणा खाली उभी करा, दार उघडी करून द्या, येलदरी खाली उभी करा. पारायणाला प्राधान्य दिलं पाहिजे. माझी विनंती, चालू वर्ष नामदेव महाराजाचं 775 वय. चालू वर्षामध्ये नामदेव महाराजांनी या 14 जणांच्या कुटुंबाला समाधी घेऊन 750 वर्ष पूर्ण होतात. जर तुम्ही हिंगोलीवाल्याने मनोर घेतलं, इथं खूप गावं येतं आणि या महाराज मंडळीकडे खूप गावं येतं. प्रत्येकाने नियम करा आणि एक रजिस्टर तयार करा किंवा ह्या 775वं वर्ष असल्यामुळं 675 तर 675 नामदेव महाराजाची गाथा पारायण 675 गावात झालीच पाहिजे. महाराज नियम करा. 675 गावातून म्हणे तर सहज सापडतील. पलीकडे परभणी ओळखीच आहे, इकडे रिसोडे, वाशिम आहे, तुमचं हिंगोली. फक्त प्रत्येक गावाशी संपर्क केला पाहिजे किंवा नामदेव महाराजाचं गाथा पारायण करा. नामदेव महाराजाचं गाथा पारायण करणं, घरोघरी जायचं. महाराज ते आमचे पंडित महाराज येतं बघा, ते पंडित महाराज डाके येतं त्या शेलो मानवत भागात. ते प्रत्येक गावात ज्ञानेश्वरी पारायण नेतात महाराज. ज्या गावात कधी पारायण होत नव्हतं त्या गावात पारायण सुरू केलेत त्यांनी. प्रत्येक घरातले 18 पगड जातीचे माणसं पारायणाला बसले. खूप पारायण चालले. ह्या गावातलं पारायण संपलं का पुढच्या गावात नेऊन घालायचं. त्या गावातल्या लोकांनी पारायण करायचं, त्यांनी त्यांच्या पुढच्या गावात नेऊन घालायचं. अशी 152 गावं धरलीत त्यांनी महाराज. प्रत्येक गावात ज्ञानेश्वरी पारायण. तुम्ही जर असं म्हणत 250 झाले. 250 गावं झालेत बघा. मी तरी कमी सांगितले. 250 गावात त्यांनी ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. इथं तर संस्थान आहे, तिथं एकटाच गडी संस्थान आहे महाराज. तुम्ही सगळ्यांनी ध्वारान धरा फक्त महाराज. तुमच्या या नामदेव महाराजाच्या सेवेने तुम्हाला तारखाही खूप भेटा त्यांना. असो वर बघा, उपासना संपली असो, आणि म्हणून उपासनेला दृढ चालवा. हे चालवलं पाहिजे महाराज, केलं पाहिजे आपण. वा, तारिले जीव कल्पकोटी. तरुण जाणार तो कल्प कोट्यावधी कल्पापर्यंत. त्याने फक्त नामदेव महाराजाचे अभंग गायचे. तो तरुण जाणार. देव जेवी सवे. काय भाग्य सांगावं. देव त्यांच्या बरोबर जेवायचा. नैवेद्य हातीचा. मूर्ती जेवी नामदेवा हाती. दूध पेला देव जेवी सवे. आईची ज्याची देवा सवे. देवाला त्याची अशी सवय लागलेली होती. दोनदा सवय शब्द आला. एकदा सवय शब्दाचा अर्थ घ्यायचा. सवय
एकदा सवे शब्दाचा अर्थ घ्यायचा बरोबर. देव त्यांच्या बरोबर जेवतो अशी देवाला सवय लागलेली. म्हणून धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा. धन्य धन्य नामदेव. सकळ वैष्णवांचा राव. चारदा धन्यता आली. पहिल्या चरणात दोनदा, शेवटच्या चरणात दोनदा. दोनदा सांगतो प्राप्तव्यतेने धन्य आणि कर्तव्यतेने धन्य. मानवी जीवनाला आलेल्या ह्या माणसाला दोन बेड्या आहेत. एक प्राप्तव्यतेशी स्वतः करता मिळवणं याला म्हणायचं प्राप्तव्य. स्वतःचा संसार थाटणं हे झालं प्राप्तव्य. आणि जनता जनार्दनासाठी काहीतरी करणं हे झालं कर्तव्य. वा. आपल्यासाठी कपडे घेणं हे झालं प्राप्तव्य. बायकोला कपडे घेणं घेईन ग्रामपंचायत. अरे ती तुझी बायको आहे काय पागल आहे का काय तुला काय डोक्यात काय. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज स्वामीची तुकाराम महाराज. मंडळीला कपडे घेणं हे झालं कर्तव्य. तसं प्राप्तव्य झालं देव जेवी सवे. म्हणून धन्य नामदेव. कर्तव्य तारिले जीव कल्पकोटी. जनता जनार्दनाला तारलं हे झालं कर्तव्य. म्हणून धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा. आज जागराचा दिवस आहे. नाथ महाराज म्हणतात आज एवढा भंग सगळ्यांनी म्हणायचा. नामदेवा तुमच्या दारात आम्ही आलोत. हे तुमचं पूर्वजांचं स्थान, तुमचं स्थान. आम्ही आलोत काही मागायचं नाही. फक्त तुमच्या पायापासून लांब करू नका. एका जनार्दनी चरणी ठेवा. साधूच्या पायाजवळ राहत जाव आणि साधूच्या मागं चलत जाव. पुढं नाही चालायचं. लोक म्हणतात महाराज तुम्ही थांबा आम्ही पुढचं नियोजन करतो. मग तुम्ही पुढेच व्हा आम्ही तुमची मागं पुण्यतिथी करतो. साधूच्या त्यांचे चरण रज येती अंगावरी. वंदीन ते श्री जाईन मागे. त्यांच्या मागं चालायचं. एका जनार्दनी चरणी ठेवा. तुमच्या डोक्यावर घेऊ नका आम्हाला पायाजवळ ठेवा. कारण तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भवन. म्हणून एका जनार्दनी चरणी ठेवा. काही मागायचं नाही. तुमच्या पायाजवळ जागा द्या. धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव.